तूळ रास लिब्रा, वायुतत्वाची म्हणजेच एअर एलिमेंट असलेली ही शुक्राची अतिशय 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 सुंदर अशी ही राशी आहे। सौंदर्य, कला आणि व्यापार अशी शुक्राची ही तूळ रास आहे। शुक्र स्वामी असल्यामुळे सौंदर्याची खाण म्हटलं तरी हरकत नाही। स्त्री सुलभ भावना अतिशय भरभरून यांच्याकडे असतात। स्त्रियांचे सगळे गुणधर्म, कोमलता, संसाराची आवड, व्यवहार कुशल, तोलून मापून बोलणारी, अतिशय माफक दर्जाचं म्हणजे माफक स्वरूपात बातचीत करणारी ही रास असते। आकर्षक असतात, अट्रॅक्टिव्ह असतात, कलेची आवड असते, कलाप्रिय असतात, कलाकार असतात हे लोक। भरतकाम, आर्ट, कशिदा, रेशमाच्या रेघांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला ही लाईन यांना चांगली सूट होते। अतिशय सुंदर नक्षीकाम करतात, रांगोळी सुंदर काढतात। कारण वृषभ रास ना, वृषभ राशीला कलेची आवड असते, पण तूळ रास स्वतः कलाकार असते। आता वृषभ राशीचा शुक्र आणि तूळ राशीचा शुक्र, वृषभेची जी कन्या असेल ती एवढा मोठा डायमंड कानामध्ये घालेल, पण तूळ राशीची जी व्यक्ती असेल ती छोटासा पण ओरिजिनल डायमंड स्वतःच्या कानात घालेल आणि तिच्याकडे लक्ष जाईल अशा प्रकारे तिची हालचाल असते। तर स्वतःकडे लक्ष कसं वेधून घ्यायचं ही सुद्धा एक अतिशय सुंदर कला यांच्याकडे असते। उत्तम सौंदर्य दृष्टी असते, सुंदरता बघण्याची आवड यांच्याकडे छान असते आणि यांची सौंदर्य दृष्टी एक वेगळ्या प्रकारची असते। या सौंदर्य दृष्टीमुळे खूप मोठा भापकपणा नसतो, खूप मोठा असा भपका नसतो, तर नाजूक सुंदर म्हणजे कशिदा जो काढतो ना, त्या कशिदाची जी सौंदर्य दृष्टी असते ती सौंदर्य दृष्टी या तूळवाल्यांकडे असते। आता ह्यामध्ये चित्रा नक्षत्र, स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्र यांनी युक्त असलेली ही शुक्राची तूळ रास, शुक्राची सुंदरता, मंगळाचं सौंदर्य धडाडी आणि चित्रा नक्षत्रामुळे चित्रासारखं सौंदर्य जे तरुण दिसतं। स्वाती म्हणजे राहूचं नक्षत्रामुळे जी कला आहे त्यांच्याकडे, ज्या कलेमध्ये बारकाई ते बारकाई या स्वातीमुळे यांना मिळते आणि विशाखामुळे यांना व्यापारी वृत्ती चांगली मिळते। म्हणजे कसं माहिती का, एका दुकानात तुम्ही जाता आणि चप्पल घ्यायला जाता, चप्पल घ्यायला गेल्यानंतर भारीतली चप्पल तुम्हाला आवडते, दुकानदार म्हणतो घेऊन जा काही हरकत नाही। अहो पण पैसे नाही, उद्या द्या, कोणी सांगितलं नका देऊ। आपण चप्पल घेऊन येतो, 500 रुपये बाकी राहिलेले असतात, आपण म्हणतो जाऊ दे, नाही दिले तर काय फरक पडतोय, चला घालून बघूया। घालून बघायला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमची चप्पल एकाच पायाची 2 चप्पल असतात, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाणं भाग पडतं की नाही। 500 रुपये द्यायला तो तूळ राशीवाला असतो। असं गोड बोलून व्यापार कसा छान करायचा हे अतिशय सुंदर यांना जमतं। आणि तराजू हा यांचं बोधचिन्ह असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तोलून मापून करतात। प्रेमामध्ये पण असंच असतं त्यांचं, प्रत्येक गोष्ट तोलून मापून करणं, संसार तोलून मापून करणं, मैत्री तोलून मापून करणं। यांच्यावर मात्र सगळ्यांनी भरभरून मैत्री करायची, सगळ्यांनी भरभरून प्रेम करायचं, पण यांनी मात्र सगळ्यांवर तराजूप्रमाणे प्रेम करायचं। मग आता या कुठे रमतात बरं? उंची वस्त्र, चांगले चांगले मोठे ब्युटीक, फळांचे व्यापारी, सलोन, सिने नाटक कलाकार, स्टोरी रायटर असतात ही लोक तूळवाले, मॉडेल असू शकतात, आर्किटेक्ट असू शकतात, अशा अनेक उंच म्हणजे ज्याला अतिशय नेम आणि फेम असतो अशा क्षेत्रात या अतिशय चांगले कार्यरत असतात। या राशींचं जमतं ते वृषभ रास आहे आणि कुंभ रास आहे। या राशीमध्ये शनी उच्चीचा असतो। जरी सौंदर्यवती असतात तरी यांच्याकडे तोलणं मापणं का असतं, तर शनीची जी वास्तविकता असते, शनीचा जो ठेहराव असतो तो ठेहराव यांना शनीमुळे मिळतो, कारण शनी या राशीत उच्चीचा असतो। तर कुंभ आणि वृषभ राशीबरोबर यांचं जे जमतं त्यांच्याबरोबर यांची मैत्री चांगली होते, यांचा संसार सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने परिपूर्ण होतो।